वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्या वाल्मिक कराडला घेऊन पोलीस रवाना होत आहेत। आज या सगळ्याबाबत युक्तिवाद देखील पार पडलेला होता। दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि या सगळ्याबाबत अनेक जे मुद्दे होते ते सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये मांडलेले होते आणि याच वाल्मिक कराडला आता 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। आफताब शेख आपल्यासोबत आहे। आफताब, काय अपडेट? दीपक, वाल्मिक कराड याला बीडच्या कोर्टामध्ये विशेष कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि यानंतर जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये 22 तारखेपर्यंत कोर्टाने 7 दिवसांची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडला सुनावलेली आहे आणि वाल्मिक कराड यांना सुनावणी करत असताना या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर जे आहे ते आता नेलं जात आहे। काही आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। मागणी काय बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारलं जात आहे। या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ट्रायल व्यवस्थित चाललं पाहिजे। प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, पारदर्शकता प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे। ही मागणी ॲडव्होकेट हेमा पिंपळे आमच्या बरोबर महिला आहेत आमच्या बरोबर। आमची मागणी एकच आहे, ज्या पद्धतीनं पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेला नाही। देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा। काय हातात घेतलाय मी? काहीच नाही। मी उलट म्हणते गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं। ॲडव्होकेट हेमा पिंपळे, मी म्हणते बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं। बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं। सगळं पब्लिक आउटक्राय मुळे झालंय। सगळं पब्लिक आउटक्राय शिवाय होऊ शकलं नाही। मकोका कधी लागला? सगळ्यांना रस्त्यावरची लढाई लढण्यावर लागला। पवार गटाच्या प्रवक्त्या आहात, ही पक्षाची भूमिका आहे का? आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। पोलीस जे आहेत ते या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर आंदोलन आहेत। तर ॲडव्होकेट हेमा पिंपळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या आहेत आणि न्यायालय परिसरामध्ये या ठिकाणी बघताय संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली पाहिजे ते पाहता आता दुसऱ्या बाजूचे अरे फरक ना कराड, माननीय श्री वाल्मिकांना कराड यांच्यावरती जे काही खोटे गुन्हे दाखल झाले आहेत हे तात्काळ मागं घ्या। तुम्ही कशा प्रकारे कायदा सुव्यवस्था बघता ह्याचा आम्हाला विषय माहिती आहे। ॲडव्होकेट राहुल आगाव माझं नाव आहे। या ठिकाणी काही लोक स्टंटबाजी करतायत की संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे। परंतु संतोष देशमुखांना या ठिकाणी 100% न्याय मिळाला पाहिजे, परंतु अशा प्रकारे जर स्टंटबाजी केली तर आम्ही सहन करून घेणार नाही। शेवटी कायद्याच्या पलीकडे आम्ही माणूस आहोत। शेवटी माणसातला माणूस म्हणून आज आम्ही अण्णाकडे पाहतो। अण्णावरील खोटे गुन्हे अण्णावर खोटे गुन्हे वापस, अण्णावर खोटे गुन्हे वापस। हत्येचे आरोप पथकाने ऐकून घ्या। तुम्ही कोर्टामध्ये होता, तुम्ही कोर्टाचे अधिकारी आहात तुम्ही, आणि तुम्ही अशा पद्धतीने न्याय व्यवस्थेवर तुमचा विश्वास जी मी एक वकील आहे, त्याबरोबर भारतीय संविधान मला अधिकार देतं माझी भूमिका मांडायचं। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की आदरणीय अण्णावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील
आणि अशा प्रकारे जर कोणी स्टंटबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही, खपून घेणार नाही. अहो कोण टक्केवारी वाले आहेत, कोणाला किती टक्केवारी भेटते या ठिकाणी मला माहित आहे. आणि या ठिकाणी जी जी थोडं साईड द्या. परत एकदा इथे रॉकेल अंगावर ओतून घेतलं गेलंय. आम्ही काय असे साधे सुधे नाहीत, आम्ही अन्नासाठी जीव देऊ नाही. सोडा करते ना काही आमच्या अन्नाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आम्हाला खरा न्याय पाहिजे. आम्ही खोटा न्याय कुणाला मागत नाही. आमच्या अन्नाला खरोखर अडकलेला आहे आणि अडकवत आहेत म्हणून आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आम्ही खरं सत्य, आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही न्याय मागत आहे. अन्नाला न्याय मिळाला पाहिजे. दीपक, अचानक जे ते वाल्मिक कराडांचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत ते बीडच्या या कोर्टासमोर आलेले आहेत. कोर्टासमोर आल्यानंतर या कार्यकर्त्यांनी जे आहेत ते आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. वाल्मिक कराड यांच्यावरचे गुन्हे जे आहेत ते मागे घेण्यात यावेत अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते कार्यकर्ते मांडतायत. आणि दुसरीकडं तर आमच्या अन्नाला सोडलं पाहिजे. नाही सोडा. ऐका, आमच्या अन्नाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मध्ये न्याय द्या. नाही नाही आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही इकडे बघा, आम्ही काय कुणाचं घेत नाहीत. आम्हाला फक्त आमचा खरा न्याय पाहिजे. आम्ही न्याय मागत आहोत. न्याय कायदा आणि सुव्यवस्थेचा दुरुपयोग या ठिकाणी करताय की या ठिकाणी भारतीय संविधान आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे. जर उद्या जर मी काही बोललो आणि मला तुम्ही अटक करणार असाल तर या ठिकाणी संविधानाचा या ठिकाणी फार मोठा या ठिकाणी अपमान आहे. घोषणाबाजी आम्ही केली नाही. या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाला आपलं मत मांडायचं या ठिकाणी अधिकार देतो आणि कोर्ट परिसरामध्ये की ज्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही स्टंटबाजी करत असाल तर कुठल्याही लोकांची आम्ही या ठिकाणी आपण या ठिकाणी बघताय हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत, घोषणाबाजी करतायत. दादागिरी नाही चलेगी अशा पद्धतीची घोषणाबाजी जे कार्यकर्ते करतायत आणि या कार्यकर्त्यांना पकडण्याचं, त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे ते पोलीस करतायत. अर्थात वाल्मिक कराड यांना ज्यावेळेस कोर्टाच्या पत्रकार आहे का तो? हो हो हो. तेव्हा आपण बघितलं की एकीकडे पांगरीमध्ये जे वाल्मिक कराडचं मूळ गाव आहे तिकडे सध्या महिलांनी ठिय्या मांडलेल्या, तर दुसरीकडे कोर्टाच्या परिसरातच वाल्मिक कराडचे जे समर्थक आहेत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे.
आपण आफताबकडे जाऊया. आफताब, सध्या कोर्टाच्या आवारामध्ये काहीसं गोंधळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच दीपक, मी बीडच्या या कोर्टाच्या समोर परिसरामध्ये उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघताय अचानक पद्धतीने हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आलेले होते. वाल्मिक कराड यांना खरं तर कोर्टानं जे ते 7 दिवसांची कोठडी सुनावली आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांना घेऊन जेव्हा SITचं पथक बाहेर निघत होतं त्याच वेळेस सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काही महिला कार्यकर्त्या एकत्रित आल्या. त्यांनी घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली आणि त्यानंतर मात्र वाल्मिक कराड यांचे जे समर्थक आहेत, विशेष म्हणजे यातले काही समर्थक हे स्वतः वकील आहेत आणि कोर्टाच्या परिसरामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पोलीस जे आहेत ते या सगळ्या गर्दीला पांगवण्याचे प्रयत्न करतायत. अर्थात वाल्मिक कराड यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तो तैनात केलेला होता. त्यामुळं अचानक पद्धतीनं आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा गोंधळ जे आहे ते सावरताना पोलिसांची देखील तारांबर होते. स्वतः हे सगळे कार्यकर्त्यांमधले जे काही लोक आहेत ते वकील आहेत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी आता एका महिलेनी आता एका महिलेनी ज्या प्रकारे स्टंट मला बोलला या ठिकाणी सगळ्यात अगोदर प्रामाणिकपणे सांगतो की आदरणीय संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. परंतु कोर्ट परिसरामधील जर तुम्ही या ठिकाणी घोषणाबाजी करत असताल, या ठिकाणी तुम्ही जर विरोध करत असताल तर यामध्ये संपूर्ण हा प्रकार या ठिकाणी चुकीचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला आम्ही कधीही या ठिकाणी खपून घेतलं जाणार नाही. या ठिकाणी आपण बघता कोर्टचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे दीपक आणि या प्रवेशद्वाराच्या समोरच अशा पद्धतीनं घोषणाबाजी जे ते कार्यकर्ते करतायत. आंदोलन करण्याचा प्रयत्न कदाचित त्या कार्यकर्त्यांचा होता आणि घडलेल्या ज्या घटना आहे त्याचा निषेध जे ते कार्यकर्ते करतायत. वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे जे ते खोटे असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यामुळं कोर्टच्या परिसरामध्ये येऊन या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी जी केलेली आहे आणि पोलिसांनी मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांची आता धरपकड सुरू केलेली आहे. कोर्टच्या परिसरामध्ये जे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्या समर्थनात आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होते या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे. आपल्यासोबत आपण पांगरीमध्ये जाऊयात. गोविंद शेळके आपल्यासोबत आहे. गोविंद, या ठिकाणी महिला सकाळपासून ठिय्या देऊन असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि काही महिलांना भोळ आल्याचं देखील आपल्याला सध्या या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. काय नेमकं घडतंय पांगरीत? आपण बघतोय दीपक की सकाळपासून या सगळ्या महिला या रस्त्यावरती बसून आहेत. गावामध्ये काही लोक त्या टावरवरती चढलेले आहेत आणि गावामध्ये अशा प्रकारचे जे आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून आता अगदी अंगावरती रॉकेल ओतून घेण्यात आले होतं. त्यातली एक महिला जिला भोवळ आलेली आहे. आपण बघतोय की ही महिला या ठिकाणी सकाळपासून बसून होती, तिला आता भोवळ आली आहे आणि बाकी महिला तिच्या बाजूला बसलेले आहेत. पाणी पाजण्याचा प्रयत्न होतोय आणि एकूण पांगरीमध्ये जे काही वाल्मिक कराड समर्थक आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतं. एकीकडे वाल्मिक कराड याला 7 दिवसाची तिकडे पोलीस कोठडी झाली आणि त्यानंतर सुद्धा हे जे समर्थक आहेत ते रस्त्यावरती बसून आहेत आणि वाल्मिक कराड यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करतात. आपण बघतोय की त्यातली एक महिला आहे जिला आता भोळ आलेली आहे आणि या ठिकाणी महिला त्यांच्या सोबत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पाणी त्यांना पाजलं जात आहे. दीपक, सध्या या ज्या सगळ्या महिला आहेत या सगळ्या महिलांचं काय म्हणणं आहे ज्यावेळेला आता वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्यानंतरचं? आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया. कदाचित ही माहिती त्यांना मिळाली आहे का नाही, कारण आताच काही वेळापूर्वी खरं तर ही झालेली आहे. म्हणजे मला सांगा, वाल्मिक कराड यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी झालेली आहे. नाही, हे राजकारण थांबलं पाहिजे ना, आमच्या देव माणसाला बाहेर काढलं पाहिजे. एवढंच काय आमची कळकळीची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी आज त्याचं सगळं ते हे करावं. SITचे अधिकारी त्यांनी जे नेमलेले आहेत, मराठाचे आहेत पाहिजेत, असं जे पाहिजे ना ते सगळं कॅन्सल केलं पाहिजे आणि जो योग्य तपास आहे तो योग्य तपास देऊन आमच्या अन्नावरचे खोटे गुन्हे वापस काढून त्यांना बाहेर काढलं पाहिजे. बस. पण असं आहे की आता कोर्टामध्ये जी मागणी जी करण्यात आली CID कडून ती अशी होती की त्यांचे फोन कॉल झाले होते, त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा दिली. फोन कॉल मी एखाद्याचा खून केला, मी देवेंद्र फडणवीसला फोन केला तर त्या फोन कॉलद्वारे तुम्ही देवेंद्र फडणवीसचं पद बरखास्त करता का? जर तुमच्या फोनाचं आज मला सांगा, वरिष्ठ आहेत, काही घटना घडल्यानंतर जर तुमची माझी पहिचान असेल, ओळख असेल तर कॉल करतो माणूस. ह्याचा अर्थ तुम्ही असं नाही मानू शकत की तो माणसाचा फोनवरून खून करतं का कोणी? फोनवरून खून करतं का कोणी? त्यावेळेस तुम्ही तुमच्या वाल्मिक कराड इथं होते का? हे सगळं तुम्ही साध्य करायला पाहिजे ना. जर तुमचा असं तुमच्या राजकारणाचा हेतू सिद्ध करण्यासाठी किंवा जातीवाद, जरांग्याला
जातीवाद करायचा, धसला राजकारणी हेतू सिद्ध करायचा आहे. ह्या जर गोष्टी करून जर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या जर असेल तर हे चुकीचं आहे सर. 7 दिवसासाठी बी आणू नका. पक्ष तुम्ही जे न्यायालयात आम्ही सत्य तोपर्यंत सत्याचा मागे घेणार नाही. तराजू इकडे होऊ देऊ नका. हीच न्यायालयाला माझी विनंती आहे. तुम्ही आंदोलन करताय पण आता जे निकाल आलाय त्यात 7 दिवसांची जी आहे आमचं आंदोलन त्यासाठीच होतं की आज त्यांना मुक्त करावं न्यायालयानं. त्यांनी सत्याची बाजू उभा करावी. आम्ही विश्वास ठेवला होता की न्याय देवतेवर विश्वास ठेवला होता म्हणून आम्ही 14 दिवस शांत बसलो होतो. आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला असं वाटत होतं की कुणी कितीही खोटे आरोप केले, कुणी कितीही राजकारण केलं तरी न्याय देवत्यातून आम्हाला विश्वास होता की आमची बाजू सत्याची आहे. म्हणून अण्णांनी कुठेतरी सरेंडर केलेलं होतं. त्यांना पकडलं गेलं नव्हतं. त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की मी निर्दोष आहे आणि याच्यातून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मी यातून निर्दोष बाहेर येईल म्हणून स्वतःहून त्यांनी अटक झाले होते. मग त्यांना योग्य दिशेने न्याय भेटेल म्हणून आम्ही सगळं समाज शांत होतो. पण याचं राजकारण करून खूप जनतेला त्यांनी आता आव्हान केलेलं आहे आणि ह्या जरांगे पाटलांनी आणि प्रशासनाने आपल्या सोनवणेंनी आणि धस साहेबांनी आम्हाला मजबूर केलंय की आंदोलन करायला. बरं आता तुमची काय भूमिका असणार? तुम्ही असं आमची भूमिका एवढीच आहे की तुम्ही पक्ष त्याच्यातून मुक्त करा. आणि जोपर्यंत जोपर्यंत इथून आम्ही उठणार नाहीत. आमची हीच मागणी आहे. आम्ही इथून उठणार नाहीत. आमची एवढीच मागणी. ही मागणी आहे खरं तर सकाळपासूनच जी मागणी ज्या महिला करत होत्या त्या अद्याप आणखी रस्त्यावरती बसून आहेत. सकाळी पासून ही महिला होत्या ज्या रस्त्यावर यायला सुरुवात झाली होती. त्यानंतर गावातले काही तरुण होते जे टॉवरवरती आणखीही चढून बसलेले आहेत आणि जे आंदोलन आहे ते चालूच आहे. एकीकडे वाल्मिक कराड यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात आलं. त्यानंतर 7 दिवसाची कस्टडी सुद्धा न्यायालयाने सुनावण्यात आली. त्यानंतर सुद्धा या ठिकाणी महिला ज्या आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पांगरी, बीड. एकीकडे बघितलं आपण वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पांगरीमध्ये कराड समर्थकांचं आंदोलन सुरू आहे तर न्यायालयाच्या बाहेर देखील काहीसं गोंधळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं. या सगळ्याबद्दलचे अपडेट आपण असेच सुरू ठेवणार आहोत. आपण पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊयात माझा सहकारी अश्विनकडे. अश्विन, अपडेट पांगरीमध्ये एकीकडे कराड समर्थकांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिकडे समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची आक्रमक भूमिका आहे की जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. आफताब शेख यांच्याकडनं ताजी अपडेट जाणून घेऊ. आफताब. अश्विन, मी बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये आणि माझ्या पाठीमागं बघू शकता हा बीडचा जिल्हा आणि सत्र न्यायालय आहे ज्या ठिकाणी अगदी काही वेळापूर्वीच वाल्मिक कराड यांच्यावरती जी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आणि 302च्या अंतर्गत हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांना काल आरोपी केल्यानंतर त्यावरती आज बीडच्या या कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि न्यायालयानं 22 तारखेपर्यंत 7 दिवसाची SITची कस्टडी जी आहे ती वाल्मिक कराड यांना सुनावलेली आहे. वाल्मिक कराड यांच्या या प्रकरणाची जवळपास 1.5 तास सुनावणी कोर्टामध्ये सुरू होती आणि त्याच वेळेस सगळे जे कार्यकर्ते आहेत वाल्मिक कराड यांचे जे समर्थक आहेत ते सगळे समर्थक कार्यकर्ते कोर्टाच्या बाहेर परिसरामध्ये थांबलेले होते. सुनावणीकडे ते लक्ष देत होते आणि ज्यावेळेस 7 दिवसांची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड यांना सुनावण्यात आली त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि कोर्टच्या परिसरात या सगळ्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आहे ती सुरू केलेली होती. आपण या ठिकाणी बघता की बीडच्या या कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता तैनात करण्यात आलेला आहे. वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. राखीव दलाची जी तुकडी आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे आणि लोकांना जे रस्त्यांवरती थांबलेले आहेत त्यांना आवाहन केलं जातं की तुम्ही अनावश्यक गर्दी जी आहे ती रस्त्यावरती करू नका. आणि खरं तर SITच्या पथकानं आपली भूमिका जी आहे ती कोर्टामध्ये मांडली आणि खंडणी आणि हत्येच्या प्रकरणामध्ये ज्यावरती वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप लावले त्यांचा त्या प्रकरणाशी कसा संबंध आहे या संदर्भात युक्तिवाद जो आहे तो सरकारी पक्षातर्फे कोर्टामध्ये करण्यात आलेला होता. तर वाल्मिक कराड यांची वरती लावण्यात आलेले जे 302चे आरोप आहेत ते चुकीचे आहेत आणि अटक ही बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद जो आहे तो वाल्मिक कराड यांचे वकील ठोंबरे यांच्याकडनं करण्यात आलेला होता. मात्र या सगळ्या प्रकरणाची दोन्ही बाजूनं युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं 7 दिवसाची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड यांना सुनावलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की खंडणी प्रकरणामध्ये आवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी
14 दिवसाची कोठडी जी आहे ती केजच्या सत्र न्यायालयानं वाल्मिक कराड यांना सुनावलेली होती आणि त्यानंतर मकोका अंतर्गत ज्यावेळेस कारवाई झाली त्यानंतर हे SITचे पथक आपण या ठिकाणी बघताय, अनिल गुजर आहेत, SITचे तपास अधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची जी संपूर्ण टीम आहे, याच टीमनं जे आहे ते या टीमकडे सध्या वाल्मिक कराड यांच्या वरती करण्यात आलेल्या कारवाईचा अर्थात मकोका अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचा आणि 302च्या प्रकरणाचा, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आहे आणि याच तपासाच्या अंतर्गत वाल्मिक कराड देखील यांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे आणि या आरोपी त्यांना करण्यात आल्यानंतर सुनावणी जी आहे ती बीडच्या या कोर्टामध्ये पार पडली आणि त्यानंतर 7 दिवसाची कोठडी जी आहे ती सुनावण्यात आल्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते अचानक पद्धतीनं आक्रमक भूमिके पाहायला मिळाले। खरं तर दोन्ही बाजूनं आंदोलन जे आहे ते जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या या परिसरामध्ये अश्विन आपल्याला पाहायला मिळालं। सुरुवातीला संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली त्या हत्येचा निषेध जो आहे तो काही महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नोंदवत होते। वाल्मिक कराड ज्यावेळेस कोर्टाच्या बाहेर त्यांना काढण्यात येत होतं त्याच वेळेस या महिला कार्यकर्त्यांनी जे आहे ते घोषणाबाजी जी आहे ती वाल्मिक कराड यांच्या विरोधात सुरू केलेली होती आणि ते पाहून वाल्मिक कराड यांचे जे समर्थक कोर्टाच्या परिसरात होते त्यांनी देखील आपली भूमिका घेतली आणि त्याही वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडनं आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलं। पोलिसांना मात्र हे सगळं प्रकरण हाताळताना तारंबळ त्यांची उडालेली आहे। खरं तर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो बीडच्या या कोर्टामध्ये पोलिसांनी सकाळपासूनच तैनात केलेला होता। मात्र वाल्मिक कराड यांच्या सुरक्षा बघता पोलिसांनी जो आहे तो बंदोबस्त तैनात केला होता आणि त्या सुरक्षेमध्ये वाल्मिक कराड यांना कोर्टाच्या बाहेर देखील पोलिसांनी काढलेलं होतं। मात्र कार्यकर्ते अचानक पद्धतीनं अशा पद्धतीनं येतील याचा कदाचित अंदाज जो आहे तो पोलीस यंत्रणेलाही नसावा, त्यामुळं अचानक पद्धतीनं ही सगळी घटना घडली आणि तारंबळ जे आहे ते यंत्रणेचं असेल, सुरक्षा यंत्रणांचं असेल ते या ठिकाणी आपल्याला उठताना पाहायला मिळालं। मात्र लगेचच घटना घडल्यानंतर सगळे पोलीस दल जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। जिल्हा कारागृह परिसर जे आहे ते अगदी जवळच आहे आणि त्यामुळं पोलीस बंदोबस्त जो आहे तो याही वेळेस तैनात या ठिकाणी नेहमी असतोच आणि मुख्य परिसर हा सगळा असल्या कारणाने आणि आज महत्त्वाची सुनावणी या परिसरामध्ये पार पडणार असल्यानं पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी असतील, सगळे अतिरिक्त बल जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी तैनात केलेलं होतं आणि घोषणाबाजीचा हा सगळा गोंधळ जेव्हा उडाला सगळा पोलीस फोर्स जो आहे आता आपण पाठीमागे बघताय की मोठ्या प्रमाणात पोलीस दल जे आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सध्या या कोर्ट परिसरातून निघून गेलेले आहेत। केवळ वकील असतील, विधिज्ञ असतील किंवा पक्षकार असतील हेच जे आहे ते कोर्टाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनावश्यक लोकांना जे आहेत ते कोर्टाच्या बाहेर पोलिसांनी या ठिकाणाहून काढलेलं आहे। अश्विन, नक्कीच आफताब, जसं तू सांगतो आणि तुझ्या मागेही आपल्याला कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील दिसतोय, त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त एकीकडे कोर्ट परिसरात तर दुसरीकडे समर्थकांचा राडा आपल्याला बघायला मिळतोय आणि समर्थकांची आक्रमक भूमिका आहे। आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही। पांगरी गावामध्ये हे वाल्मिक कराड समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। एकीकडे कराडला कोठडी सुनावण्यात आली आहे, दुसरीकडे समर्थकांचा राडा अशी स्थिती बघायला मिळते आणि आता पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त लावत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलाय। तेव्हा या घडीची मोठी अपडेट, एकीकडे कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यावर कडेकोट बंदोबस्त कोर्ट परिसरात आणि दुसरीकडे पांगरी गावामध्ये कराड समर्थक आक्रमक आहेत, आपली मागणी मान्य करण्यासाठी आग्रही आहेत आणि आपलं हे आंदोलन सुरूच राहील असं त्यांचं म्हणणं आहे। पुन्हा एकदा आफताबकडनं ताजी अपडेट जाणून घेण्यासाठी कोर्ट परिसरात जाणार आहोत। आफताब, अश्विन, बीडच्या कोर्टाबाहेरची ही परिस्थिती आहे। अगदी काही वेळापूर्वीच या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या संदर्भात जे प्रकरण बीडच्या कोर्टामध्ये आणण्यात आलेलं होतं, अर्थात 302 अंतर्गत त्यांच्यावरती गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव देखील जोडण्यात आलेलं आहे आणि मकोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे बीड कोर्टामध्ये त्यांच्यावरती विशेष मकोका कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडलेली आहे आणि सुनावणी पार पडल्यानंतर वाल्मिक कराड यांना जेव्हा कोर्टाच्या बाहेर आणण्यात येत होतं त्याच वेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्याचा निषेध जो आहे तो आरोपींसमोर व्यक्त करावा यासाठी काही महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या आंदोलनाच्या भूमिकेवरती आलेल्या होत्या। हेमा पिंपळे, ॲडव्होकेट हेमा पिंपळे यांनी वाल्मिक कराड यांच्या गाडीच्या समोर येण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न जो आहे तो हेमा पिंपळे यांनी केला आणि ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवत असताना हे कार्यकर्ते जे आहेत ते वाल्मिक कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते। त्याच वेळेस वाल्मिक कराड यांचे समर्थक जे कोर्ट परिसरामध्ये आलेले होते सकाळपासून ते या ठिकाणी थांबलेले होते आणि सुनावणी जी आहे ती पूर्ण ऐकत होते आणि त्या
लोकांनी जे आहे ते अचानक पद्धतीनं घोषणाबाजी सुरू केली आणि आता पोलीस आपण या ठिकाणी बघताय की रस्त्यावरती खरं तर हा मुख्य रोड आहे, जिल्हाधिकारी कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती सगळे कार्यकर्ते जे ते थांबलेले होते. वाहतुकाची कोंडी जे ती काही वेळासाठी झालेली होती, मात्र पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर परिस्थिती हातात सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना या ठिकाणून आणि जे समर्थक विरोधक कार्यकर्ते आहेत दोन्हींना या बाजूनं काढण्यात आलेलं आहे. खरं तर आज वाल्मिक कराड यांच्या प्रकरणावरती सुनावणी होणार असल्या कारणानं अनेक पक्षकार जे आहेत ते या ठिकाणी कोर्टामध्ये आलेले होते. वकिलांची मोठी गर्दी जी आहे ती कोर्ट परिसरामध्ये झालेली होती, त्यामुळे आधीच कोर्टामध्ये गर्दी झालेली असताना या समर्थकांची गर्दी त्यात भर पडली आणि मोठा गोंधळ एक प्रकारे या ठिकाणी निर्माण झालेला होता. मात्र हा गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती जी आहे ती सांभाळलेली आहे. आता कोर्टच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. तणावपूर्ण शांतता काहीशा प्रमाणात आपण म्हणता येईल. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना इथून पांगवण्याचा प्रयत्न केला. जे कार्यकर्ते आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होते त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. अश्विन, आफताब, धन्यवाद. बातमीचे अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू. यांना काहीही माया दया आली नाही हरामखोराला. यांनी उलट तो व्हिडिओ कॉल करून मजा घेतली. हे 100% खरं आहे. आणि या खंडणीतल्या आरोपींनी सुद्धा सरकारमधल्या मंत्र्याला 100% वाचण्यासाठी फोन केले असणार आहेत. वाचवा आम्हाला म्हणून फोन केले असणार आहेत. खून करणाऱ्यांनी केले असणार आहेत. बाकीचे यांना साथ देणारे सगळ्यांनी सुद्धा केलेले असणार आहेत. हे सगळं चार्जशीटमध्ये आलं पाहिजे. कधीही सरकारने आता म्हणायचं नाही की आम्हाला अमुक आढळून नाही आलं, तमुक आढळून नाही आलं. याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नये. मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीनं त्यांनी या राज्याला लागलेला डाग, या परळीला लागलेला डाग, ही गुंडाची धनंजय मुंडेची टोळी, त्यांच्या जातीला सुद्धा शर्मेनं मान खाली घालायची वेळ झाली. यामुळे ही धनंजय मुंडेची टोळी संपली पाहिजे म्हणजे पाहिजे. दादा, वाल्मिक कराड ह्याच्या समर्थनार्थ जे आहे ते लोक जे आहे ते रस्त्यावरती उतरलेत आणि थोडा सौम्य लाठीचार्ज सुद्धा झाल्याची माहिती जी आहे ती आता मिळते. होऊ शकतं. धनंजय मुंडेची टोळी गुंडगिरी, दहशतवादी 100% हे धनंजय मुंडे पाठक याच्यासाठीच आला होता वाटतं. देशमुख कुटुंबांना भेटायला त्याला वाटलं नाही आपण भेटावं. त्याची माणुसकी तिथं जिवंत नाही राहील. हा माणूस फक्त पैसे, जात फीत काय नको, याला जनता नको, काय नको, पैसे आणि पद पाहिजे यासाठीच जन्म घेतला. क्रूर आहे हा, क्रूर आहे, एकदम क्रूर आहे. त्याला क्रूर नाव सुद्धा कमी ह्या धनंजय मुंडेला. कारण काय असतं, खून करणाऱ्यापेक्षा खुनाचा कट रचून खून घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. आणि खंडणीतला हा खून घडून आणणारा आहे. तो सामूहिक कटात आहे. आणि खंडणीतल्या त्या सरमाडा का कोण आहे, तो सरमाड, त्याला सुद्धा साथ देणारा हा सरकारमधलाच मंत्री आहे. त्यामुळं हा सुद्धा गुन्हेगार आहे. यांनी जर आता कोर्टापुढे जाते, आता तुम्हीच म्हणताय की तिथं लाठीचार्ज केलाय पोलिसांनी. आणखीन आपण ही ऐकलंय की त्यातला एक कोणीतरी म्हणतोय पोलिस दादागिरी करायला लागले, लाठीचार्ज करू नका, नाही तर आम्ही सहन केलं जाणार नाही. मुख्यमंत्री साहेब बघा यांची माज आणि मगरुरी कुठपर्यंत चालली की हे पोलिसांना सुद्धा धमक्या द्यायला लागले. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. धनंजय मुंडे पाठ त्यासाठीच आलाय वाटतं की याला राज्यात दंगली घडवायच्या, जातीवाद करायचा, याचा पाप झाकायसाठी हे त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला. त्याची जात नाही, ओबीसी पण नाही, पोलीस नाही, फक्त तिची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला आलाय आणि त्यांनी ती रस्त्यावर उतरली वाटतं. त्याला जातीय तेढ निर्माण करायचा, जातीय दंगली घडायच्या. त्याला थांबवा मुख्यमंत्री साहेब, याला थांबवा. एकाही गोरगरिबाला त्रास होता कामा नये ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळं. ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळं, त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मग आम्ही सुद्धा सहन करणार नाही. खुनाच्या कटामध्ये जे आहे ते कराड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो एसआयटीनं न्यायालयात केलाय. ते तर हायच हो, ते सरमाड का फारमाड हायच ते तर आहेच. त्याने मायात जमीन त्यासाठी पडद्याच्या मागोवर राहून ह्या धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का येणार. पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो, आरोपीच्या घरच्याला, आरोपीच्या त्या आंदोलन करणाराला, ज्यांनी आरोपी सोडून द्या, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल आहेत असं म्हणून आंदोलन केलं, यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून. ह्यो जर भेटतो तर यानेच त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसरली ती जातीवादी टोळी, जातीय तेढ निर्माण करते. आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंड्याला. त्यानेच पाठ सांगितलं वाटतं तेव्हा यांना एवढा माज आलाय. मुख्यमंत्री साहेब थांबवा हे. लोकांना, गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही.
हे माजुरडे आहेत, माजलेले आहेत याची टोळी. मग यांचा माज उतरायला आम्हाला बी टाइम लागणार नाही. हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जाऊन जर धिंगाणा करणार असली, तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर, नसता आम्ही सहन करणार नाहीत, ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची? बीड कोर्टापुढं, न्यायालयापुढं कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी 144 लागू केल्यानं? कुठं गेलं? त्या आरोपीला साथ कसं काय देऊ शकते? आरोपीला हे साथ देऊ कसं काय शकते? त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही, देऊ नका. दादा, पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले. आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला, मात्र मुद्दाम मुंडेंना मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवलं असं वाटतं का? नाही, ते मला नाही माहित. आणि काय जवळ करायचं लायकीच आहेत का? दादागिरीच्या गुंडगिरीच्या टोळ्या जाती तेढ निर्माण करते. सामाजिक सलोखा यांना ठेवायचा नाही, शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी. हे असले काय कामाचे? एक खुनातला आरोपी, खंडणीतला आरोपी, त्याला पाठबळ देते धनंजय मुंडेची टोळी, सोडून द्या म्हणते, आंदोलन करते. हे असले काय जवळ करायचे? इथं डाग आहे. फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागलं. हे याला सुद्धा याच्यावर शंका यायला लागली, याचा सुद्धा खुनात हात आहे का? 100% आता शंका यायला लागली. पाठा जाऊन सांगतो. आता त्यांना सांगितलं असं नाही, तेव्हाच आंदोलन करायला लागले. बीडच्या माननीय न्यायालयासमोर, न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बोंबलायला लागले, आपल्याच माध्यमातून कळालंय. आणि आपणच आता दाखवलंय की त्यातला एक जण कोण आहे, तो वकील का फकील कोण आहे, त्यो म्हणतोय जणू की पोलिस दादागिरी करायला लागले, आमच्यावर लाठीचार्ज करायला लागले आणि आम्ही हे सहन करणार नाही. पोलिसाला पण धमकी. तू काय गेलता तिथं? काय तो तिथं SIT, CID, पोलीस बांधव येतं, न्यायालय येते, देईल ना न्याय? तू काय गेलता तिथं लोक घेऊन? धनंजय मुंडे सांगतोय, याला दोषी धनंजय मुंडे, 100% धनंजय मुंडेच याला दोषी आहे, दुसरा कोणी नाही. यांना सगळ्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे, यासाठी आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि अजितदादा पवारांनाही सांगतो, आज प्रथम त्यांचं नाव घेतलं. कायदा सुव्यवस्था अबाधित जिल्ह्याची राहिली पाहिजे. धनंजय मुंड्याची गुंडाची टोळी थांबवा. जर हे गोरगरिबावर अन्याय करायला लागले, आरडाओरडा करायला लागले आरोपीच्या बाजूने, तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही. फडणवीस साहेब आणि अजितदादाचं तर मी आज पहिल्यांदा नाव घेतलं. जर हे असं तुमचा धनंजय मुंडे जर असं टोळ्या चालवणार असला, टोळीच्या जीव त्यांची जात सुद्धा बदनाम करणार असला, सगळा सरकारला जर डाग लावणार असला, तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही. त्याला थांबवा. त्यांनी पाठा येऊन बहुतेक त्याच्या लोकांना सांगितलं आंदोलन करा. त्याचे लोक म्हणजे टोळी, त्याची जात नाही, त्याची जात या पापात उतरतच नाही. पाप तू करणार फेडायला त्यांना होतो का? तूच फेड. याला सुट्टी नाही, यांना थांबवा. माझ्या गोरगरिबाला त्रास नाही झाला पाहिजे. आमचं लेकरू गेलंय, आमचा आनंद हिरावून घेतलाय संतोष भाईचा, कुटुंब उद्ध्वस्त केलं, सुखी जीवनाचं वाटोळं करून टाकलाय धनंजय मुंडेने त्याच्या टोळीनं. खुणं करताय, खंडाने मागताय. सोडू नका याला, एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही. यांना सगळ्यांना मोका लावून 302 लावून यांची अंडर ट्रायल चालवा. यातला एक बी सुटला नाही पाहिजे. यांच्यापेक्षा 10 पट आंदोलन आम्ही सुद्धा करणार आहेत. दादा, SIT आणि पोलीस अधिकाऱ्यांनी असा सुद्धा दावा केलाय की हत्येच्या दिवशी जे आहे ते वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. आम्ही वारंवार सांगतो की खंडणी मागायला लावली आणि जे गेले त्यांनी खून केला. म्हणजे हे घरी का बसणारा किंवा कुठं बसलेला होता, याने बसून कट रचला तो. त्यामुळे खून करणारापेक्षा खंडणी मागणारा, खंडणीतला आरोपी ह्यो सरमाळ, ह्यो खरा गुन्हेगार आहे. आणि खंडणीतल्या आरोपीला आणि खुनातल्या आरोपीला साथ देणारा कोण सरकारमधला मंत्री आहे, तो सुद्धा गुन्हेगार आहे. कारण करून घेणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो, सगळ्यात मोठा. कोर्टामध्ये असं देखील युक्तिवाद SITने दाखवलेला आहे की हा जो हत्याकांड झालेला आहे, हा कट रचून हत्याकांड केलेला आहे. हो, कटच रचलाय. यांनी कट रचला. याला खंडणीचा पैशाचा लय जोर आहे, माज आहे. याला पैसा लय लागतो. त्याच्यामुळे यांनी खून करायला लावला, खंडणीसाठी, पैशासाठी. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की ज्यांनी कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा, कट रचणारा खून करणाऱ्यापेक्षा मोठा आहे, मुख्य खरा गुन्हेगार तो आहे.
आणि खून झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन केले, खून करणाराने, खंडणीतल्या आरोपींनी कोणाला फोन केले, सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला केले, यांना सुद्धा शोधा, यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका. पुन्हा एकदा सांगतो, खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी आहेत, त्यांना 302 आणि मोका लावून यांच्या अंडर ट्रायल चालवा आणि या आरोपींना साथ देणारे जेवढे आतापर्यंतचे हे सगळे जेलमध्ये टाका. यांच्यावर सुद्धा यांना 6 आरोपी करा, यांचे सगळ्यांचे नार्को टेस्ट करा. आणि मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय. ह्यो ज्या अर्थी पाठ इकडे आलाय, ह्यो धनंजय मुंडे, त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली. त्याची जात याच्यात ओढायची गरज नाही, ओबीसी याच्यात ओढायची गरज नाही. याची एक टोळी क्रूर कामं करणारी, काम ही याची टोळी संपली पाहिजे. हे बघा फडणवीस साहेब हे अत्यंत वाईट दिशेला जाऊ शकतं. आरोपींना साथ देतायत, सोडून द्या म्हणतायत म्हणून हे आंदोलन करतायत. हे वाईट दिशेने चाललेत. यांना जातीय तेढ निर्माण करायचा, जातीय दंगली घडायच्या धनंजय मुंडेला. याला जातीयवाद करायची सवय आणि या जातीयवादाच्या ओबीसीचा पांघरून घेतो, जातीचा पांघरून घेतो आणि पाप करतो, पैसा कमवतो, खून करतो, दरोडे टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय. सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय. त्याच्यामुळे तो आता जातीय दंगली घडवणार. याला रोखा. पाठ येऊन यांनी परळीत बहुतेक हेच सांगितलंय, त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागले. याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा आणि जर गरिबाला त्रास झाला तर आम्ही सहन करणार नाही. मात्र मराठ्यांना माझं आव्हान आहे, शांत राहा. आपण शांत राहा, शांततेची भूमिका घ्या. न्यायालयावर, पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. आपण शांत राहा. आपण सगळ्यांनी आपण विश्वास ठेवायचा आहे. आपल्या समाजावर विश्वास ठेवा. आपला समाज समर्थ आहे सगळ्यांचे पाठ पुरवायला. शांत राहा. यांना काय दंगली करायच्या, रस्ते अडवायचे तर अडू द्या. यांना काय न्यायालयात जाऊन अडवायचंय किंवा न्याय मंदिरावर यांना काय हल्ले करायचे ते करू द्या. फडणवीस साहेब बघत असतील, गृह मंत्रालय बघत असेल, त्यांचे अजितदादा पवार बघत असतील. ज्या दिवशी हे त्यांच्यावरती कारवाई करून यांना जेलला डांबणार नाही, त्यावेळेस न्यायासाठी आपण पुढे. मराठ्यांनी सध्या शांत राहा. यांना करू द्या काय करायचं, आरोपीचं समर्थन करू द्या, यांना करू द्या. यांनी आपल्या संतोष भायाचा सुखी संसारात माती काढली. यांनी उद्ध्वस्त केलं संतोष देशमुखांचं कुटुंब पुरं. तरी या धनंजय मुंडेचा खून करून पोट भरलं नाही. बहुतेक याला जातीय तेढ निर्माण करायचा आहे आणि याला याच्या जातीवर पांघरून टाकायचंय, याला याच्या कर्मावर पांघरून टाकायचंय. आता जातीला बोलितोय, आता ओबीसींना बोलितोय. पाप तू करणार, ओबीसीला बोलितो, जातीला बोलितो. तुलाच फेडावं लागणार आहे. याच्या जातीचा काय संबंध नाही. तुला जातीचं देणं घेणं जर असतं तर तू इतकं वाईट कृत्य कधीच केले नसतं. म्हणून धनंजय